भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, सुख कोणाला हवं नसतं, सुख सर्वांनाच हवं असतं. सुख आणि समाधानासाठी माणूस काहीही करायला तयार होतो. कोणतीही सेवा, कोणताही उपाय, कोणताही तोडगा करायला माणूस तयार होतो. काय हवं असतं? फक्त शारीरिक मानसिक सुख हवं असतं. मग ह्या सुखाच्या मागं आपण सदैव धावत असतात. मित्रांनो, सुख आणि समाधानासाठी काही महत्त्वाचे उपाय ह्या स्वामी सेवेत सांगितलेले आहेत. तेच उपाय मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ खूप छोटा आहे, नक्कीच स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल एक सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की टाईप करा. मित्रांनो, खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका, मात्र रोज देवाला तुपाचा दिवा नक्की लावा. याचा परिणाम असा होतो की लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहते. तसेच मित्रांनो, अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावं व तो कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे. परिणामी आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुख समृद्धी लाभते, घरात आनंदी वातावरण निर्माण होते. तसेच मित्रांनो, रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हाच घास धुण्याच्या वेळेस उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावा. परिणामी आपले वास्तुपुरुष व आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडणार नाही. करून पहा. तसेच मित्रांनो, प्रत्येक शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंबरठ्यावर ओढावा. परिणाम करणे देवसखी अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून कोणतीही नकारात्मक निगेटिव्ह शक्ती घरात येऊच शकत नाही. तसेच मित्रांनो, सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नका, कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे. त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात. तसेच मित्रांनो, दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न व गूळ न देता हाकलू नका, कारण गाय आपले दोष आणि संकट घेण्यासाठीच आलेली असते. तसेच मित्रांनो, आपले घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावरे यांना जरूर द्यावे. पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते. मित्रांनो, दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचं काम सोडून द्या, पण त्याला पाणी नक्की द्या, कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुके जनावरास पाणी देणं म्हणजेच हे खूप मोठं महापुण्य आहे, हे स्वामींनी पण सांगितले आहे. मित्रांनो, रस्त्यावर वृद्ध, अपंग, अंध, आजारी व्यक्तीला मदत करा, हवी ती मदत करा आणि जरूर करा. ह्यासारखं पुण्य कमवण्याची संधी तुम्हाला मिळणार नाही. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा अजिबात ठेवू नका. झाडू लक्ष्मीचं प्रतीक आहे, त्याचा मान नक्की ठेवा. मित्रांनो, मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाका. मीठ समुद्रात असते, समुद्रापासूनच मिळते. लक्ष्मी समुद्रकन्या आहे. लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे. मित्रांनो, भर सायंकाळी घरातून 3 वस्तू कुणाला देऊ नका. मीठ, पैसे आणि झाडू. ह्या वस्तू लक्ष्मी कारक आहेत आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो, म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नका. मित्रांनो, दूध, दही आणि ताक ह्या वस्तू गायीपासून प्राप्त होतात, म्हणून ह्या लक्ष्मी स्वरूप आहेत. त्या वस्तू सायंकाळी कोणालाही देऊ नका. मित्रांनो, आपल्या घरातील देव्हारा बिना कलश स्थापना ठेवू नये. देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी. नारळ सोलून कलशावर ठेवावा, त्यात शेंडी ठेवावी. उजव्या बाजूला दीपक ठेवावा. मित्रांनो, पूर्वी काही घरांमध्ये बहिणीचे, भावाचे किंवा नातेवाईकांचे मूल स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत. नंतर ते मूल दुकान, शेती, व्यापारात घरच्याप्रमाणे मदत करीत असत. अर्धे आयुष्य एकत्र जात असत. काही कारणास्तव त्या मुलांना वेगळं करू नये, कारण हा फार मोठा तळतळाट लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते. मित्रांनो, एकत्र कुटुंब पद्धती म्हणजेच लक्ष्मी वास करते, म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नका किंवा विभक्त जाऊनही राहू नका. मित्रांनो, घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवा, कर्तव्याची जाणीव ठेवा. कुणी आपणास मदत केलेली विसरू नये. कुणी
कितीही कपकट कारस्थान केले, कपट वागले, तरी आपण तसं वागायचं नाही. मित्रांनो, सकाळी लवकर उठावं, महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप दीप लावावा. सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा, जसं तुळशीचं पाणी दिवा लावून मग चहा घ्यावा. हे सकाळी लवकर करावयाचं काम. मग दिवसभर आपल्या पद्धतीने कामं करावीत. तसेच मित्रांनो, महिला आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी. थोड्या वेळाने करायचं काम आत्ताच करून मोकळं व्हायचं. सवय आपणास कंटाळवाणी वाटणार नाही. रोजचे गृहकृत्य हे टाळता येत नाही, पण आवड ठेवून झटपट काम केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआपच शांती नांदते. वरील पद्धतीने थोडेफार नियमाचे पालन जर केले ना, तर नक्कीच सुख समृद्धी तुमच्या घरात नांदणारच आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप छोटा होता, पण आवडल्यास नक्की एक लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की टाईप करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.